शिर्डीच्या इकडे एंट्री करतानाचा हा एरिया आहे. इथे राहता तहसीलच्या इकडे आम्ही थांबलेलो आहे. इथे आम्ही शेतीचं एक प्रकार बघितला की इथे मक्याची शेती समोर दिसते आणि साईडला इकडे जे एक टँक आहे, ब्लॅक टँक, आणि वरती व्हाईट शीट्स टाकलेलं आहे. हे म्हणजे बोरग्रास आहे, मक्याचं बोरग्रास. हे प्राण्यांसाठी साठवतात ते जेवण सगळं, म्हणजे कडधान्य जे काय असतं सगळं ते. त्यांनी असं सांगितलं की विशेषतः प्राण्यांचं पदार्थ साठवण्यासाठी हा प्रकार केला जातो, बोरग्रास. म्हणजे हे अजून बऱ्याच जागी होत असणार आहे, असं काही नाही की हे इथेच जास्त करतात ते. या परिसरातून फिरताना आम्ही मुख्यतः ऊस, कापूस, सोयाबीन, बाजरी, कांदा ह्याची जास्त आम्ही शेती बघितली आणि ती बघायला पण म्हणजे एकदम मस्त वाटतं. आता समोरचं जे आहे ते मक्याची शेती. आता ही माहिती एवढी काही विशेष नाही आहे, पण तरी पण एक छोट्या पण गोष्टी आहेत ना, या लोकांना माहीत नसतात. आता या ज्या गोष्टी आहेत की शेतीमध्ये काय प्रकार आहेत, नाहीतर मग जे शेतकरी आहेत ते कडधान्य कसं साठवतात, प्राण्यांचं ते कसं करतात, ह्या गोष्टी ज्या छोट्या गोष्टी आहेत या आपल्याला माहीत असणं थोडं तरी गरजेचं आहे. आपण कुठल्या एरियामध्ये राहतो किंवा आपण जेव्हा कुठे दुसऱ्या एरियामध्ये फिरायला जातो तेव्हा तिकडे कुठल्या प्रकारची शेती होते, तिकडे कुठली नवीन गोष्ट आहे हे जाणून घेणं, नाहीतर ह्याचं एक क्युरिओसिटी आपण बोलतो, हे असणं फार गरजेचं आहे. हे बघितल्याने आपल्या आणि समोरच्या दोन्ही पण ज्ञानामध्ये भर पडतं.